इपॉक्सी फ्लोरिंग करण्यासाठी आम्ही गाडी वळवून आज आलेलो जयसिंगपूरच्या एका साईटवर. तर पब्लिक रिजन ऑफ फ्लोर्सला जयसिंगपूरच्या एका साईट वरून किचन कट्टा आणि फरशीवर इपॉक्सी फ्लोरिंग करण्याची ऑर्डर आली. त्यामुळे आम्ही इथं आलेला लगेच ग्लोव्स घातला, सगळा माल उतरून घेतला आणि त्यानंतर पहिला यांच्या किचन कट्ट्यावर मशीन वर्क करून घेऊया म्हटलं. आणि किचन कट्टा कंप्लीट झाल्यावर लगेच फरशीवर पण मशीन वर्क केलं. त्यानंतर किचन कट्टे जेवढे लिकेज होते ते सगळे लिकेज भरून घेतले आणि ही सेम प्रोसेस फरशीवर पण केली. बाकी मित्रांनो, तुमचा अजून एक कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न होता की हे किचन वर केलं तर याला उष्णतेनं काय प्रॉब्लेम तर येत नाही ना, जसं की उष्णतेने त्याला क्रॅक पडणं वगैरे. तर तसं काय सुद्धा येत नाही बघा, एकदम सेफ आहे, याला क्रॅक बिक येत नाहीत काय नाही. आणि वरनं तुमचे लिकेज असले तर लिकेज पण बंद होते. बाकी या क्लायंटला किचनवर व्हाईट बेस करायचं होतं आणि त्याच्यावर येलो आणि ऑरेंज कलरची डिझाईन पाहिजे होती. क्लायंटच्या म्हणण्यानुसार आम्ही डिझाईन ती कम्प्लीट करून पण दिली. तुम्हाला कशी वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि राहिला विषय यांच्या फरशीचा, तर यांच्या फरशीवर पण सेम डिझाईन करायची होती. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट आम्ही फायनल रिझल्ट दाखवतो. त्याआधी तुम्ही फॉलो केलं नसतं तर फॉलो नक्की करा. तुम्हाला पण अशी लक्झरियस फ्लोर करायची असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका.